सद्गुरुन् तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। ग्रंथराज दासबोध या विषयावर आपण यथाशक्ती चिंतन करतोय। मंदिरामध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे माझ्या मागे तो कारागीर दिसतोय बरा, तो फोटोत पण दिसणार आहे। ग्रंथराज दासबोध दशक 15वा समास 5वा सुरू। दोघा ऐसी तीन चालते अगुणी अष्टधा प्रकृती अधोर्ध्व सांडूने वर्तती इंद्रफणी ऐसी श्रीराम। पणतोंडे बक्षितो पणजा मूल बापास मारी ओजा तुकारा गेला राजा 4 जणांचा। देव देवालयामध्ये लपाला देऊळ पूजिता पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेचे आहे श्रीराम। दोन्ही नामे एकास पडिली लोके नेमस्त कल्पिली विवेके प्रत्या पाहिली तो एकचे नाम श्रीराम। नाही पुरुष ना वनिता लोकी कल्पले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम। आधी दोन म्हणले कोण? परमात्मा आणि दुसरी परमात्म्याची शक्ती। दोघात तीन। आता ती परमात्म्याची शक्ती म्हणजे माया, मूळ माया वैष्णवी अनंत ब्रह्मांडे नासवी ती परमेश्वराची माया। तिच्यापासून 3 गुण, त्यानंतर अष्टधा प्रकृती, असा हा चाललेला हे सगळं आध्यात्मिक वर्णन केलेलं आहे। देवळामध्ये लपाला देवळ पूजिता पावे त्याला सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेचे आहे। पणतोंडे बक्षितो पणजा मूल बापास मारी ओजा तुकारा गेला राजा 4 जणांचा। हे सगळं आध्यात्मिक गूढतत्व आहे। दोन्ही नामे एकाच पडिली, दोन्ही नावं एकालाच, म्हणजे तो एकच आहे अर्धनारी नटेश्वर। दोन्ही नामे एकाच पडली लोके नेमस्त कल्पिली विवेके प्रत्या पाहिली तो एकचे नाम श्रीराम। पण विवेकाने पाहायला गेलं तर एकच नाव, त्याला वेगवेगळी नावं आहेत। काही नावं पुरुषात्मक आहेत, काही नावं स्त्रियात्मक आहेत। पुरुष ना वनिता, पण तो पुरुषही नाही वनिताही नाही, निर्गुण निराकार परमात्मा आहे। पण ती कल्पना केली अशी की एक पुरुष आणि दुसरी त्याची शक्ती आहे। पुरुष ना वनिता दो लोकी कल्पिले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही श्रीराम। स्त्री नदी पुरुष खळाळ, नदीचा खळखळाट आहे। म्हणजे स्त्री आहे ना, ती नदी आहे ना, ती स्त्री रूप आहे म्हणाले। स्त्री नदी, मग पुरुष काय? हा खळखळाट जो चाललाय त्याला पुरुष म्हणतात। आहे एकच नदी आहे आणि नदीचा खळखळाट आहे, पण म्हणताना त्याला 2 नावाने, पुरुष नावाने ओळखलं जात आहे, स्त्री नावाने ओळखलं जात आहे। देवो देवी अवघा एक, देव आणि देवी मिळून एकच तत्व आहे। देवो देवी अवघा एक, तसं हे एकालाच पुरुषात्मक नाव आहेत आणि स्त्रीत्मक नाव आहे। स्त्री नदी पुरुष खळाळ ऐसे बोलते सकळ विचार पाहता निवळ देह नाही श्रीराम। पाहायला गेलं तर तिथे काही वेगळा देह आहे का? पुरुषाचा देह वेगळा आणि स्त्रीचा देह वेगळा असं नाही आहे। पण म्हणताना नदी स्त्री आहे आणि खळाळ हा पुरुषवाचक शब्द आहे असं म्हणतात।
आपण आपणास कळेना, पाहू जाता कळेना, कशाच काहीच मिळेना, उदंडपणे श्रीराम. आधी आपण कोण हेच आपल्याला माहित नाही आणि जग कसं हे पाहायला निघालं. आधी जाणणे आपणास आपण या नाव ज्ञान. आधी स्वतःला जाणून घ्या आणि मग जगाला जाणण्याचा प्रयत्न करा. कोहम, मी कोण आहे, मी कशासाठी आलोय आणि कुठे जाणार आहेत. अध्यात्मातले 3च प्रश्न आहेत. कोहम म्हणजे मी कोण आहे, आणि बाहेर मी हे पण लाइटिंग पडतं का, फक्त त्याचे ॲडॅप्टर खराब आहे. नाही ते बाजूला काढले खराब. हां बरं, मग हे सगळं रिजेक्ट आहे. हां हे बाकीचं रिजेक्ट आहे. ओके. स्त्री नदी पुरुष खळाळ, ऐसे बोलती सकळ, विचार पाहता निव्वळ, देह नाही श्रीराम. आपण आपणास कळेना, पाहो जाता कळेना, कशास काहीच मिळेना, उदंडपणे श्रीराम. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडेला, आपणासे आपला गलबला, सोसवेना श्रीराम. एकच आहे तो उदंड झाला. म्हणजे काय, एकोहम बहुश्याम. परमेश्वर म्हणतो मी एकटाच आहे, या मला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून मी अनेक रूप धारण केली. म्हणले आधी सोन्याचं बिस्किटच होतं, त्या नुसतं सोन्याचं बिस्किट म्हटल्यानंतर मला कंटाळा आला म्हणले. मग त्याच्यातनं मूर्ती केल्या, एक देवीची मूर्ती केली, एक गणपतीची मूर्ती केली, असं वेगवेगळं केलं तर त्यात सोन्याशिवाय दुसरं काय. पण म्हणताना आम्ही म्हणणार ही लक्ष्मीची मूर्ती आहे, ती पांडुरंगाची मूर्ती आहे, ही नारायणाची मूर्ती आहे, शंकराची मूर्ती आहे, असं मी नावं देवणार. पण आहे ते तत्व एकच आहे. एकलाची उदंड झाला, तो एकटाच आहे परमात्मा, पण तोच अनेक रूपाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण वाणली कैसी. एकलाची उदंड झाला, उदंडची एकला पडला, आपणाशे आपला कल्पना, सोसवेना श्रीराम. एक असोनी फुटी पडली, फुटी असोनी स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली, प्राणीमात्रे श्रीराम. एक असून फूट पडली. परमेश्वराने आपण एकच आहे, पण फूट पडली, तो देव वेगळा आणि त्याची पूजा करणारा मी भक्त वेगळा. एक असोनी फुटी पडली, फुटी असोनी स्थिती एकली, विचित्र कळा पैसावली, प्राणीमात्रे श्रीराम. वल्लीमध्ये जळसंचरे, कोरडेपणे हे ओसरे ओले वाचून न थिरे, काही केल्या श्रीराम. म्हणाला झाडाला पाणी घालायचं, मी झाडाचं चांगलं झालं पाहिजे ना, हळा फुलाने फुललं पाहिजे. म्हणजे झाडाच्या डोक्यावर पाणी घालून, म्हणजे डोक्यावर घालू नका, मुळात पाणी घाला. मुळात पाणी घातलं की ते फांद्यापर्यंत जाणार आहे, फुलापर्यंत जाणार आहे, फळापर्यंत जाणार आहे. तसं मूळ एका परमात्म्याला नमस्कार केला की तो सगळ्याला पोहोचणार आहे. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातनं पडलेलं पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार नारायणाला जाऊन मिळतो. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. वल्लीमध्ये जळसंचरे, कोरडेपणे हे वावरे ओले वाचून नजरे, काही केल्या श्रीराम. झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडून जाते श्रीराम. झाडाला पाणी घेतलं की झाडं वाढायला लागली, मोठी मोठी वाढायला लागली, शेवटी त्या फांद्या कापाव्या लागतात. पण झाडं चाललीच कुठे, आकाशाकडे. पण जिकडनं आलं तिकडे जात आहे. असा पोत म्हणजे टेंबा धरला, ज्वाळा कुठं चालल्या, वरती आकाशाकडेच चालल्या. आणि तो टेंबा असा खाली केला तरी ज्वाळा आकाशाकडेच जाणार आहे, जिथून आलं तिकडे चालला. केला जरी पोत बळे चिखाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. पाणी तापवलं तर वाफ वरतीच चालली, वरनं झालंय पावसाचं पाणी, ते इथं समुद्रात म्हणा तळ्यात म्हणा साठलंय. त्याला पुन्हा तापवलं
बाष्पीभवन झालं, पाणी कुठे चाललंय पुन्हा, म्हणजे जिथून आलं तिथे परत जात आहे. लक्षात घ्या, आपणही जिथनं आलो तिथेच जाणार. झाडामध्ये केली आळी, आळी म्हणजे खड्डा केला पाणी साठण्याचा. झाडामध्ये केली आळी, झाडे धावती निराळी, कित्येक झाडे अंतराळी उडून जाते श्रीराम. भूमीपासून वेगळी झाली परते नाहीत वाढली, निराळीच बळावडी जेथे तेथे श्रीराम. काही झाडं जमिनीपासून मोकळी झाली, ते आकाशामध्ये, पण तिथे त्याच्यातली ओल कायमच आहे. देवा करता चालते झाडे, देव नसता होती लाकडे, नेटचे आहे कोवाडे सर्वथा नव्हे श्रीराम. आता या ठिकाणी झाड म्हणजे मनुष्याचा देह अशी कल्पना आहे. हे झाड चालतंय, आपलं झाड चालतं बोलतं झाड आहे, पण ह्या झाडाला चालवणारा तो परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरी. मग काही लोक ही जमिनीशीच राहतात आणि काही लोक अंतराळात जातात. अंतराळात जातात याचा अर्थ त्या परमेश्वराला जाऊन भेटतात. आणि काही लोकांचं पुनरुपी जन्म पुनरुपी वर्णन चालू. झाडापासून झाडे होती, देवा करता चालती झाडे, देव नसता होती लाकडे. आत पाणी आहे म्हणून झाडे की नाही, पाणी सुकून गेलं तर काय, लाकूड. तसं आतमधला परमात्मा तो देह सोडून गेला की हे लाकूडच आहे, ते जाळायचं आणि हे पण जाळायचंच आहे. त्याच्यात पाणी आहे तोपर्यंत टवटवीतपणा आहे. झाडापासून झाडं निर्माण होतील. आपण बघतो किती एकाच वेलीपासून अनेक वेली तयार होतात. झाडापासून झाडं तयार होतील, तशी माणसापासून पुढची पिढी तयार होईल. हे रूपकात्मक केलेलं आहे. झाडाला ती झाडाची एक कल्पना दिली की मग आपली कल्पना येते की हां, ते जसं एका झाडातनं दुसरी झाडं निर्माण होतात, तसं एका माणसापासून अनेक पिढ्या तयार होतात. मूळ पुरुष आमचा एक आहे म्हणाले, पण पुढं जा. झाडापासून झाडे होते ते ही अंतरिक्षी जाती, मुळाने भेदली जगती कदापि नाही श्रीराम. झाडात झाडे खात पाणी घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्द मथने विचार घेते श्रीराम. झाडाला झाडं खतपाणी घालतात, म्हणजे झाडाची पिकलेली पानं पुन्हा खाली पडतात, ते आपण त्याला पुन्हा खत रूपाने अर्पण करतो. झाडास झाडे खात पाणी घालून पाळती प्रतिदिने, बोलकी झाडे शब्दवचने विचार घेते श्रीराम. आणि बोलकी झाडं म्हणजे बोलकी माणसं, ते विचार करतात, विचार घेतात. बाकीचे नुसतेच खतासाठीच उपयोग त्याचा. झाडा झाडे खातमाने घालून पाळती प्रतिदिने, बोलकी झाडे शब्दमथनी विचार घेते श्रीराम. ते शब्दमथनी विचार घेते. शब्दमथनी याचा अर्थ शब्दातलं अंतरंग जाणण्याचा ते प्रयत्न करतात. शब्दात काय अर्थ घडला आहे, शब्दार्थ आहे, वाच्यार्थ आहे, गुह्यार्थ आहे, लक्षार्थ आहे, तत्वार्थ आहे, गूढार्थ आहे. एकाच शब्दामध्ये अनेक अर्थ आहेत. मग आत्ता ह्या प्रसंगी यातला कोणता अर्थ घ्यायचा तेही महत्वाचं आहे. शब्द तेच आहेत, पण प्रत्येक वेळा त्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागतो. काय काय उद्देशाने तो शब्द बोललाय. झाडा झाडे खातपाणी घालून पाळली प्रतिदिनी, बोलकी झाडे शब्दोथिनी विचार घेते श्रीराम. होणार तितके आधीच झाले, मग कल्पून बोले कल्पून बोलले, जाणत याशी समजले सकळ काही श्रीराम. जे काही घडायचंय ते आधीच घडलेले आहे. प्रत्येक युगामध्ये ते घडतच आहे. म्हणजे जे काही घडायचंय ते आधी घडून गेलेले. होणार तितके आधीच झाले, मग कल्पून बोलले, मग विचार केला त्याच्यावर, मग कल्पून बोलले, जाणत याशी समजले सगळं काही. जाणणाऱ्या माणसाला कळतंय, बाकीच्या माणसाच्या डोक्यावर न जातंय. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना, प्रत्येक वेळा अनुमाना सकळ काही श्रीराम. काही गोष्टी म्हणजे समजल्या, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही. म्हणजे रेसिपी वाचली ती मोबाईलवरती, रेसिपी भाजीची, पण ती प्रत्यक्ष म्हणजे करून पाहिलेलं नाही प्रॅक्टिकली.
म्हणजे काही गोष्टी समजल्या पण ते करून पाहिल्याशिवाय कळणार नाही की यात काय अडचण आहे, बरोबर जमताय नाही जमत. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना. प्रत्येक अनुमाना सकळ काही श्रीराम. काही काही गोष्टी समजतात पण प्रत्यक्षात करता येत नाही. काही गोष्टी करतो पण हे का करतो ते कळत नाही. मग याच्यासाठी ज्ञानी माणसाकडे जावं लागतं की मी जे करतो ते बरोबर आहे का बाबा, माझी उपासना चालली ते बरोबर आहे का. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना. प्रत्यय अनुमानाला काहीच काय, काहीच नाही श्रीराम. प्रत्यय अनुमानेना सकळ काही. प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला स्वतःला अनुभव आला पाहिजे का नाही. हे मला करता येत आहे हे कधी तुम्ही म्हणाल नाही बुवा हा पदार्थ मी करून पाहिला आणि तो उत्तम झाला आहे म्हणजे मला हा पदार्थ करण्याचा अनुभव आहे. मी नुसतं रेसिपी वाचली नाही, नुसतं पुस्तक वाचलं नाही, नुसतं लोकांनी केलेलं पाहिलं नाही, मी प्रत्यक्ष करून पाहिलं आहे, मला हा अनुभव आहे. प्रत्येक म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव आपण घेणं महत्वाचं आहे. गुरुने सांगितलंय म्हणून काय म्हटलंय, शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे त्याला शास्त्र प्रचिती असं म्हणतात. अहम ब्रह्मस्मी असे शास्त्रामध्ये सांगितलंय. शास्त्र प्रचिती. गुरु प्रचिती म्हणजे गुरुच्या मुखातनं तेच आलं जे शास्त्रात लिहिलंय तेच. अरे तूच ब्रह्म आहेस, मी ब्रह्म आहे तसा तू पण ब्रह्म आहेस, कारण आपण त्या परमेश्वराचे अंश आहोत ना. जगी वावरे जो अणु रेणू काही. कालच तुम्ही श्लोक म्हटलाय का नाही, मनाचा श्लोक म्हटलाय ना. जगी वावरे जो अणु रेणू काही. रीता ठावया राघवे वेण नाही. त्या राघवाशिवाय दुसरे ठिकाण नाही. या जगातला इच्छावर अणुमात्र त्या रामानेच भरलेलं आहे. समजले तरी उमजेना, उमजले तरी समजेना. प्रत्येक अनुमाना सकळ काय श्रीराम. सर्वत्रांचा वडील कोण हेची पाहावे ओळखणा. भेटे आपणास आपण जगदांतरे श्रीराम. सर्वत्रांचा वडील कोण हे कळलं पाहिजे. हे सगळं निर्माण झालंय पण कुणापासून निर्माण झालंय म्हणजे सगळ्यांचा मुख्य कोण आहे त्याच्यापासून पुढची पिढी झाली खरंय पण मूळ पुरुष कोण आहे ते जाणून घेतलं पाहिजे. तसं ह्या विश्वाचा निर्माता कोण आहे, कोणी हे विश्व निर्माण केलं. सर्वत्रांचा वडील कोण हेची पहावी ओळखणं ते जाणून घ्यावं. कुणी हे विश्व निर्माण केले, तो निर्माता कोणीतरी असेल का नाही, मग तो कोण आहे हे जाणून घ्यावं. त्याला जाणून घेतल्यानंतर काय मिळतं, भेटे आपणा असं आपण आपलीच गाठ पडते म्हणाले. तो मुख्य कोण आहे याचा शोध घेत जसं आम्ही जाऊ तसं आपली ओळख आपल्याला होऊन जाते. जाणणे आपणा असा आपण त्याला शोधता शोधता आपण आपल्यालाच भेटतोय. आपण कोण हे कळतंय. सर्वत्रांचा वडील कोण हेची पाहावे ओळखणं. भेटे आपणा असा आपण जगदांतरे श्रीराम. या जगाच्या अंतरंगामध्ये आपल्याला आपली ओळख होऊन जाते. कोण आहे मी. जसं विचार केला कोणाचा, त्या परमेश्वराचा. म्हणजे कशापासून विश्व झालंय, मूळ माया, मग पंचमहाभूत हे ते सगळं कळत कर. आणि मग आपला देह कशापासून झालाय, मग त्या पंचमहाभूतापासून झालाय. मग हे सगळ्याची ओळख करता करता आपण कोण आहे हे लक्षात येतं की आपण कोणीच नाही, आपण त्याचा अंश आहोत एवढंच खरं आहे, बाकी सगळं खोट आहे. मग आपली आपल्याला ओळख पडते की मी त्याचाच अंश आहे, परमेश्वराचा अंश आहे. म्हणजे काय झालं होतं, लहानपणी एक सिंहाचं पिल्लू चुकून बकरीच्या कळपात गेलं होतं. त्यामुळे ते पिल्लू स्वतःला बकरीच समजत होतं. ते लहानपणी आपल्या गोष्ट होती वाघाची, ते जाऊन बघितलं त्या ह्याच्यात विहिरीमध्ये, मग त्याला कळलं आपण वाघ आहे. तसं मग सिंहाचं पिल्लू समजा लहानपणी चुकून वासराच्या कळपात गेलं किंवा त्या मेंढ्याच्या कळपात गेलं तर ते सुरुवातीला स्वतःला मेंढीच समजतं. पण त्याचे ज्ञाती बांधव जेव्हा त्याला भेटतात आणि मग त्याला कळतं की अरे, मग ते सांगतात अरे तू काही मेंढी नाहीस, तू आमचा आहेस. आणि मग कळतं त्याला मी कोण आहे ते.
मग मी कोण आहे कळल्यानंतर तो मेंढ्याच्या कळपात राहील का? नाही राहणार. मग आपल्याला आपण कोण आहे कळणं महत्वाचं आहे. तोपर्यंत आपण सामान्य जीव आहोत. सर्वत्रांचा वडील कोण हेचे पहावी ओळखणं, भेटे आपणास आपण जगनांतरे श्रीराम. अंतर्निष्ठांचे उंच कोटी, बाहेर मुद्रांचे संगती बाहेर मुद्र्याचे संकटी कोटी. मूर्खे काय समजेल गोष्टी, शहाणे जाणते श्रीराम. अंतर्निष्ठ माणसाची आपली ओळख झाली पाहिजे. ज्याने स्वतःला जाणलंय अशा माणसाची आपली ओळख झाली पाहिजे, तर तो आपल्याला आपली जाणीव करून देईल तू कोण आहे. म्हणजे ज्ञानी माणसाची आपल्याला ओळख झाली पाहिजे. ज्ञानी वेगळा आणि ज्ञानी असण्याचा शहाणपण करणारा वेगळा. मी किती ज्ञानी आहे दाखव, म्हणजे ज्याच्या जवळ जो नसतं ना ते तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. अज्ञानी मनुष्य असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी किती ज्ञानी. दरिद्री मनुष्य असं दाखवण्याचा श्रीमंत करतो की मी किती श्रीमंत, प्रयत्न करतो की मी किती श्रीमंत आहे. म्हणजे ज्याच्याजवळ जे नाही ते आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तसं अज्ञानी मनुष्य मी ज्ञानी आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण खरीच ज्ञानी माणसाची ज्यावेळेला आपली गाठ पडते त्यावेळेला कळतं की हे आपण स्वतःला जे ज्ञानी म्हणतोय ते किती आपण अज्ञानी आहोत. म्हणजे आपल्याला जाणीव होऊन जातं. अंतर्निष्ठांची उंच कोटी, बाहेर मुद्द्याची असंगत खोटी. मूर्खे काय समजेल गोष्टी, शहाणे जाणते. मूर्खाला काय करणार नाही, शहाण्या मनुष्य जाणू शकेल की अंतर्निष्ठ माणसाची म्हणजे ज्ञानी माणसाची मैत्री करावी हे कोण जाणेल. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे असा निश्चय केलाय तो मनुष्य अशाच माणसाच्या शोधात असतो की ज्ञानी माणसाच्या शोधात असतो. त्याला एकदा ज्ञानी मनुष्य भेटला की त्याला आनंद वाटतो. मूर्खाला मूर्ख भेटलं की आनंद वाटतो. ज्ञानी माणसाला म्हणजे ज्ञानाच्या शोधात असणाऱ्या माणसाला ज्ञानी मनुष्य भेटला की आनंद वाटतो. मूर्ख काय समजेल गोष्टी, शहाणे जाणते श्रीराम. अंतरे राखता राजी. मग ज्ञानी मनुष्य कोणाला म्हटलंय? अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी. जर तुम्हाला लोकांची मन सांभाळता आली, अंतरंग हातात घेता आलं पाहिजे. अंतरे राखता राजी म्हणजे त्याला बरं वाटेल असं बोलणं. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नावाजी. तुम्ही एकदा समोरच्या माणसाचं मन जिंकलं तो तुमचं कौतुकच करणार. हो काय मनुष्य, त्याचं मन दाखलं तुम्ही. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नावाजी. अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. म्हणजे जर तुम्ही समोरच्याचं मन राखलं नाही तर तुम्हाला भाजी पण मिळणार नाही. भाजी पण मिळणार नाही याचा अर्थ काय? ऑफिसमध्ये अनेक माणसं नोकरीला असतात. मग ज्याचा बोलका स्वभाव एकमेकाला जाणून घेणार आहे ते सगळे एखादं वेटाळा करून बसतात. न माझ्यातली भाजी तू खा, तुझ्यात ते काय केलंय ते मी खातो. आणि एखादा मनुष्य कुणाचाच मिसळत नाही, तो एकटाच डबा खात बसतो. बरोबर आहे ना? काय यांनी माणसंच जोडली नाही. काय म्हणताय बघा, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. तुम्ही जर लोकांची मनं नाही जाळलेली तर कोण तुम्हाला जवळ बसा म्हणणार आहे? जर मनं जाणली ना तुम्ही सगळ्यांची तर आपण एकटा बसला असतो तर लांब बसलेला मनुष्य आपल्या जवळ येऊन बसेल किंवा आपल्याला वाटेल त्याच्याजवळ जाऊन बसूत म्हणून. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नावाजी. नवाजी अंतरे न राखता भाजी, मिळणार नाही श्रीराम. ऐसे वर्तते प्रत्यक्ष, अलक्षी लावावे लक्ष. असे प्रत्यक्ष घडतंय. लक्ष लावायचं आहे ते कुठं लावायचं आहे? अलक्षी. जो दिसत नाही, जाणवत नाही असा तो निर्गुण निराकार परमात्मा आहे, त्याच्याकडे लक्ष लावायचं आहे. म्हणजे तो देव मला कधी भेटेल. ते आतला लाईट राहू देत, संडासातला लाईट राहू द्यात तिथला. कोणी येतं जातं आणि प्रवचनात काय. आता काय करू, माझ्याकडे सगळीच जबाबदारी होणार, मला ते लक्ष ठेवावं लागतंय ना.
ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्षी लावावे लक्ष दक्षा वेता दक्ष समाधान होते श्रीराम. दक्ष म्हणजे सावध, जो या गोष्टीत सावध आहे की मला कसा परमात्मा भेटेल. दक्ष पाहिजे ना, सावधपणा पाहिजे. मग सावधपणा पाहिजे म्हणजे ऐकण्यामध्ये सावधानता पाहिजे, कर्म करण्यामध्ये सावधानता पाहिजे. म्हणजे दक्ष माणसाला दक्ष मनुष्य भेटला तो दक्ष कशासाठी आहे? आपुली आपण करा सोडवण. आपली सोडवण आपणच करायची, लोकांनी येऊन आपल्याला सोडवा असं नाही. आपली सोडवण आपण करायची, आपणच आपल्या उद्धाराचा मार्ग शोधायचा आहे. ऐसे वर्तते प्रत्यक्ष आदक्षी लावावे लक्ष दक्षा भेटता दक्ष समाधान होते श्रीराम. मनास मिळता मन. माणसाची मन जुळली पाहिजे की नाही. आपण त्याला काय म्हणतो इंग्रजीत वेव लेंथ जुळली. म्हणजे तुमचं आणि माझं मत एकच आहे बघा. याचा अर्थ काय? वेव लेंथ जुळली. तुमची विचार करण्याची पद्धत आणि माझी विचार करण्याची पद्धत एकच आहे. मग त्याला अशा माणसाची मैत्री होते. वेवलेंथ ज्यांची जुळली त्यांची मैत्री, ज्यांची वेवलेंथ जुळत नाही त्यांची मैत्री होत नाही. बरोबर आहे ना? काय म्हणतात? मनास मिळता मन पाहोन येती निरंजन चंचल चक्री उल्लंघून पहिला अडजाते श्रीराम. एकदा का मनाला मन मिळालं की मग ती निरंजन ज्योती जी आहे परमात्म्याची अंतःकरणामध्ये सतत तेवती आहे. कुठे आहे ती? आतमध्ये. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती तिथे कसली दिवस राहती. अनुभवा वीण मान डोलवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे. आतमध्ये ज्योती आहे हो. अहो म्हणले आम्ही स्वप्न पाहिलं. तुम्ही तर डोळे मिटले होते, सगळीकडे अंधार होता. नाही म्हणले आमच्याकडची इमर्जन्सी रेट ती पण गेली होती. अंधारच अंधार. मग तुम्ही स्वप्न कशात पाहिलं? कुठल्या उजेडात पाहिलं? अंतर्ज्योती जागृत असते, त्या अंतर्ज्योती. पाहोन येती निरंजन चंचल चक्र उल्लंघून पैलाड जाती. मनातला चंचलपणा त्यांचा निघून जातो, मन स्थिर होतं, पैलाड जाती. मग तुम्हाला एक एक मार्ग सुचायला लागतात, पलीकडे जातात. एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखले चर्मचक्षी लक्षले नवचे कला श्रीराम. एकदा गेले आणि पाहून परत आले. आपल्याला वाटतं मेल्यावर देव भेटतोय. याची देही याची डोळा भेटीन मुक्ती पाहिन मुक्तीचा सोहळा. याच जन्मामध्ये आपल्याला. मग हे ज्ञानी माणसं ते दर्शन घेऊन आलेले असतात. परत आपल्याला वाटतं मेल्यावर देव भेटतो, त्यांना आधीच भेटलेला असतात. मग अशा ज्ञानी माणसाची आपल्याला गाठ पडली. आपुले मरण पाहिले मी डोळा. आपलं मरण मी पाहिलंय म्हणले आमच्या डोळ्याने. स्वरूपानंदांचा अभंग आहे. मी कधीच मेलोय म्हणाले. मी मेलोय याचा अर्थ काय? माझ्यातला अहंकार कधीच निघून गेलाय. मी म्हणजे अहंकार. तो आहे एवढे देव कसा भेटणार आहे? ज्याच्या जवळचा मीपणा निघून गेला त्याला देव भेटला. मग ज्याच्याकडे अहंकार नाही अशा निरहंकारी ज्ञानी माणसाची गाठ आपल्याला ज्या वेळेला पडते ना त्यावेळेला तो देव भेटतो. काय म्हटलंय? एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखले. मग त्याला जवळच आहे की देव. तुका वाजवी तो टाळी उभा विठ्ठल जवळी. आम्हाला त्या पांडुरंगाला भेटायचं म्हणजे पंढरपूरला गेल्याशिवाय कसं भेटणार? इथं बसल्या बसल्या हाक मारल्याबरोबर देव. मग काय म्हणते बघा. मग ते सन्निध देखले चर्मचक्षी लक्षले नवचे एकदा श्रीराम. हे डोळ्याने दिसणार नाही पण जाणवणार की तो परमेश्वर आपल्या. जेथे जातो तेथे तू माझा सांगा ते चालविसी हाती धरून या. मग तो जाणवतो. म्हणजे डोळ्याला दिसतं का आपल्या बाजूला परमेश्वर आपल्यावर चालतो म्हणून? नाही.
आपल्याला जाणवतं की तो परमात्मा आपल्या बरोबर आहे. चालविसी हाती धरून या, हे जाणणं महत्वाचं आहे की तो परमात्मा आपल्या जवळ आहे आणि तो आपल्याला प्रत्येक अडी अडचणीत उभा आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठे पाहे. नाना शरीरे चंचळ अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्व आठाये श्रीराम. प्रत्येकाचा देह हा चलनवलन करणार आहे की नाही, काय एका जागी पडू नये. म्हणजे ज्ञानी माणसाचाही देह चलनवलन करतो आणि अज्ञानी माणसाचाही देह, कारण तो चंचल आहे, तो चालू आहे. मग ज्ञानी माणसात आणि अज्ञानी माणसात फरक आहे. तर ज्ञानी माणसाचं मन स्थिर असतं, याचं चाललं की त्याच्यावर मन पण फिरतंय. हा चालत असला तरी आणि निवांत असला तरी त्याचं मन एका जागी स्थिर असतं. ज्ञानी माणसाचं मन स्थिर असतं, तो सगळी कामं करत असला तरी मन स्थिर आहे. आपल्याला की त्या कामातच लक्ष जातं. अहो एखादा विनोद सांगितलं तर तिकडे लक्ष जातं आणि मग कुठून आलो, चंचल मन. श्रीकृष्णाने अर्जुनाने सुद्धा सांगितलं कृष्णाला, चंचल हे मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ. देवा माझं मन चंचल आहे रे, काय करू, ते स्थिर राहत नाही. एक वेळ वाऱ्याला मुठीत पकडता येईल पण या मनाला मुठीत पकडता येत नाही. काय करावं. पुढचा श्लोक, अभ्यासेन कौंतेय. अर्जुना तू अभ्यास कर हळूहळू त्या मनाला कंट्रोल करण्याचा, हळूहळू मनावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न कर, ते बरोबर तुझ्या ताब्यात येईल. त्या मनाला वाईट म्हणू नको. आपण बघा मुलगा अभ्यास करत नसला ना तर जाता येता सगळ्याला ते गांधी कार्ट आहे ना अजिबात अभ्यास करतो. पण 4 लोकांच्या देखत तुम्ही सांगा आमचा मुलगा ना खूप अभ्यास करतो, त्याची त्याला लाज वाटायला लागते आणि मग अभ्यास करायला लागतो. तसं मनाला समर्थ सांगतात, मन चंचलच आहे हो, नाही नाही ते विचार करणार आहे. पण समर्थ कसं म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. त्याला वाईट म्हणतात का मनाला समर्थ? नाही, त्याला उलट म्हणतात, अरे सज्जना, अरे तुझ्यासारखा चांगला मनुष्य जगात कोणी नाही, हे मना तुझ्यासारखा चांगलं या जगात काही नाही, पण हे थोडंसं तुझ्याजवळ वाईट आहे ते तेवढं सोडून दे. मूर्तिकार मूर्ती तयार करतो म्हणजे काय करतो, त्या मूर्तीतला नको असलेला भाग काढून टाकतो. मूर्ती ओरिजिनल दगडामध्येच आहे पण आपल्याला काय दिसत नाही, ती ओबडधोबड आहे, त्याच्यातला नको असलेला भाग चिन्नीने तो काढून टाकतो, बाकी मूर्तीच आहे. तसा गुरु आपल्यामध्ये असलेला नको असलेला भाग काढून टाकतो, म्हणजे दोष काढून टाकतो. मूर्तीच्या हातच आहे, परमात्म्याला काय बाहेर ना आणायचं काय, तो तिथंच आहे ना. फक्त जे नको असलेलं भरलेलं आहे ते तो काढून टाकतो. मग तो असा विचार करतो का मूर्तिकार, नाही बाबा आता ह्यातला देव आहे ना त्याला मला बाहेर काढायचं आहे, पण मी त्याला छन्नीचा घाव कसा घालू, नाही विचार करत. तसा गुरु पण विचार करत नाही शिष्याला काय वाटेल म्हणून. छन्नी हातोड्याचा घाव त्याला म्हणतात देव. गुरु छन्नी हातोड्याच्या घावासारखा आपले दोष सगळे काढून टाकत असतो, तेव्हा आतला देव दिसायला लागतो. नाना शरीरी चंचळ अखंड करी चळवळ, परब्रह्म ते निश्चळ सर्व आठाई श्रीराम. परब्रह्म जे आहे ते प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्थिर आहे. मनच चंचल आहे. मन म्हणजे परमेश्वर नाही हे लक्षात घ्या. मन म्हणजे परमेश्वर असतं तर नाही आहे ना. आपणच म्हणतो माझ्या मनाला असं वाटलं म्हणजे मन आपलं आहे, मन म्हणजे मी नाही. चंचळ धावे एकीकडे ओसवडे दुसरीकडे, चंचळ पुरे सर्वाकडे हे तो घडे ना श्रीराम. चंचळ मन एका ठिकाणी गेलं ते सर्वत्र पुरतंय का? नाही, ज्या विषयात गेलं त्या विषयात. पण ज्ञानी माणसाचं कसं आहे की त्याचं मन स्थिर राहतं. ते जरी म्हणजे त्याला अष्टावधानी म्हणतात, एकाच वेळेला सगळ्या गोष्टीकडे लक्ष असणं. आणि एखाद्या माणसाचं फक्त एकाकडे लक्ष, तिकडे गेली की तिकडं, गंगा गए गंगा दास, यमुना गए यमुना दास, ते आपल्याला माहित आहे.
भाजी चिरताना कळतं, दूध तापवताना कळतं, भात शिजवताना कळतं. चंचल मन किती आहे ते आपल्याला कळतच आहे. चंचल चंचळा पुरे नाव घे, चंचळ विवरेना निश्चळा पार अणवाना कैसे ते श्रीराम. म्हणून चंचलपणा मनाचा जो आहे तो हळूहळू स्थिर झाला. गगनी चालावी हवावी कैसे पावेल पार पदवी, आता मध्येच विजावी हे स्वभावची तिचा श्रीराम. ज्योत चालली वरती, मध्येच हवेने विजून जाते. टेंबा आहे पण तेवढाच वारा आला विजून जाईल. हा स्वभावाची तिचा श्रीराम. मनोधर्म एकदिशी कैसा कळेल वस्तूची, निर्गुण सांडून आपेशी सर्वब्रह्म म्हणे श्रीराम. मनोधर्म एकदिशी, मनोधर्म आहे तो त्याला एकाच ठिकाणी पाहायचा प्रयत्न करतो. एकाच ठिकाणी म्हणजे पांडुरंग कुठे आहे म्हणलं तर म्हणले पंढरपूरला आहे, काशी विश्वेश्वर कुठे आहे म्हणलं काशीला आहे, रामेश्वरला आहे. पण तो सर्वत्र भरलेला आहे त्याच्या लक्षात येत नाही, कारण त्याला एकाच ठिकाणी पाहायची सवय लागली. त्याला म्हणतो तो काय म्हणतो, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना जय देव जय देव म्हणताना म्हणतो. पण त्याला सर्वत्र देव दिसत नाही, म्हणण्यापुरताच देव दिसतो जिकडे पाहावे तिकडे. मनोधर्म एकदिशी कैसा कळेल वस्तूशी, निर्गुण सांडून अपेशी सर्वब्रह्म म्हणे श्रीराम. म्हणून निर्गुण निराकार परमात्म्याची ओळख आपली झाली पाहिजे. नाही सारासार विचारते ते अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते श्रीराम. खरं खोटं त्या लहान मुलांना कळत नाही. म्हणून तर व्यापारातले आहेत ना ते लहान मुलं व्यापार खेळतात का नाही, त्यातले पैसे खोटे, सगळंच खोटं. बुद्धिबळाच्या डाबामधले ते हत्ती, मी तर तो हत्ती मारला, तुझा राजा मारला, सगळंच खोटं आहे. पण खरं म्हणून भांडतात का नाही, हे माझं जब्बूतला डाव सुद्धा त्याच्यात भांडणं आहे. काय म्हणजे खोटा आहे, खोट्यासाठी भांडणं आहे का, त्या खोट्याला खरं मानलं म्हणून भांडणं आहे. नाही सार, कारण तिथं सारासार विचार नाही सारासार विचार. तेथे अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. खरं सांडून खरं नको म्हणते, खोटंच घेतो, कारण त्याला माहित नाही खरं काय खोटं काय. एक मनुष्य होता, काय करत होता, बकरी पाळण्यासाठी रानात जात होता. बकर सांभाळणारा. त्याला एक खडा दिसला, त्याने तो खडा उचलला, म्हणले चांगला बाबा उजेड पडतोय अमुक होतोय. त्याने त्या बकरीच्या गळ्यात घातला. मग तिकडे ज्ञानी मनुष्य आला, तो म्हणला अरे त्या तुझ्या बकरीच्या गळ्यातला खडा देतो पण अजिबात देत नाही म्हणला. म्हणला मग बकरी केवढ्याची, तो म्हणला बकरी 50 रुपयाची. म्हणजे मग ह्या बकरीच्या या खड्यासहित मी 200 रुपये दिले तर चालतील का, चालतील की म्हणला. तो कोट्यावधी रुपयाचा खडा होता, त्याला माहित नाही हिरा आहे म्हणून. हिरे जवाहर की कोठडी बार बार मत खोल, जब आएगा इसका पार की तबही इसका मोल. आपलं आयुष्य म्हणजे हे हिऱ्यासारखं आहे, अनमोल आहे. पण आपल्याला त्याची किंमतच नाही ना, आपल्याला कळत नाही. त्या बकरी सांभाळणाऱ्याला जसं कळत नव्हतं ना तसं आपलं झालंय. या देहाचं महत्व काय ते आपल्याला कळत नाही. नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य करून. नराचा नारायण होण्याची इतकी ताकद ह्या मनुष्य देहामध्ये. नराचा नारायण होणे इतकी ताकद आहे, पण आपल्याला माहित नाही ह्या नराचा नारायण कसं व्हायचं. म्हणून गुरुला शरण जायचंय, जाणत्याला शरण जायचंय की हा नश्वर देह आहे, पण हा नश्वर देह शाश्वत कसा होईल, चिरंतन कीर्ती कसा करेल, ते ज्ञानी माणसाकडनं शिकावं लागतं. नाही सारासार विचारते ते अवघा अंधकार, खरे सांडून खोटे पोर नेणते घेते. ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण, महावाक्याचे वर्ण वेगळे असे. त्याला ब्रह्मांड पंचीकरण म्हणजे आपण सांगितलं पृथ्वी ते जावे, त्याला पंचीकरण कालच सांगितलं आपला हा विषय. पिंडी ते ब्रह्मांडी जे बाहेर आहे ते आपल्या देहामध्ये आहे. महत्त्व व महद्भूत तोची जाणावा भगवंत, उपासना आहे समाप्त इथून झाले. महत्त्व
म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे ते तत्व, परमेश्वरी तत्व. त्याला काय म्हटलंय? महद्भूत, मोठं भूत म्हटलंय. आपल्याला भूत म्हणलं की पिशाच वाटतं, ते भूत नाही. भूत म्हणजे यच्च्यावर प्राणी मात्र. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. भूत म्हणजे भूत भेटणार नाही, जो मनुष्य भेटेल तो परमेश्वराचं रूप आहे असं समजावं. पण म्हणले हे सगळ्यात महद्भूत भेटलं पाहिजे, या भूताचा भूत. म्हणजे महद्भूत कसं शोधायचं? समर्थ रामदास स्वामी ज्यावेळेला परत आले त्यावेळेला त्यांच्या आईची दृष्टी गेली होती. आईच्या डोळ्यावरनं हात फिरवला, आईला दिसायला लागलं. तेव्हा आईने विचारलं, नारायणा, अरे एखादं भूत तर प्रसन्न करून घेतलं नाही ना? तो म्हणतो, हो मी भूतच प्रसन्न करून घेतलंय. म्हणजे कुठलं रे? होते वैकुंठीचे कोणी, लागे कौसल्येचे स्तने, तेचे भूत गे माय. जात होते वनांतरी, पाय पडला दगडावरी, पाषाणाची झाली नारी, तेचे भूत गे माय. ते महद्भूत आहे म्हणाले. महद्भूत कशाला म्हणतात? एको विष्णू महद्भूत पृथक भूतान्यनेशदगा, तिन्ही लोकांनी व्याप्य भुंगते विश्व भव्य. एको विष्णू महद्भूत आहे. तो विष्णू हा महद्भूत आहे, त्याच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालंय. महत्तत्व महद्भूत तोची जाणावा भगवंत, त्याला भगवंत म्हणतात. तोची जाणावा भगवंत, उपासना आहे समाप्त येथून झाले श्रीराम. त्या उपासनेच्या योगाने परमात्मा भेटायचा. उपासनेला काळ व्हावे, भूदेव संता सदा रहावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. महत्तत्व महद्भूत तोची जाणावा भगवंत, उपासना आहे समाप्त येथून झाले श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण. ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्मे श्रीराम. कर्म मार्ग आहे, मग उपासना मार्ग आहे. उपासना मार्गातनं ज्ञान मार्गाकडे जायचंय. आधी कर्म करावे आणि कर्म करता करता मग आपल्याला उपासना प्राप्त होते. उपासनेच्या योगाने ज्ञानाची प्राप्ती होते. कर्म, उपासना आणि ज्ञान हे तीन मिळून आहे. कर्म आहे, कर्माने मग उपासना आहे, उपासनेच्या योगाने ज्ञानाची प्राप्ती. कर्म, उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण. हे 3 वेद आहेत, कर्म, उपासना आणि ज्ञान. आपण कर्म करतो का नाही? सकाळचं स्नान आहे, संध्या आहे, जप आहे, तप आहे, तुळशीला पाणी घातलं आहे, दारात सडाचा मार्जन नाही, कर्म का? देवाची आपण उपासना करतो काय? पूजा अर्चा करतो काय? पोथी वाचतो काय? आणि मग ज्ञानाची प्राप्ती. हा देव कोण आहे? ज्या देवाची मी उपासना करतो तो देव कोण आहे हे जाणून घेणं. म्हणून कर्म, उपासना आणि ज्ञान. कर्म, उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद प्रमाण. ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्मे. या ज्ञानाचं रूपांतर विज्ञानामध्ये होतं, म्हणजे ते परब्रह्म तत्व आपल्याला समजायला लागतं. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चंचल लक्षण निरूपण नाम समास पंचम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर. झाले साधनाचे फळ, संसार जाहला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृती सुडाले. सहजची अनुवाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश. व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन,
स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययोपहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा, कर्ता आत्मा तेथेचा, आणि पवित्र प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा धाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे, उगे भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वर्यानुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्रीदास बोधे ऋषी संवादे विमळ ब्रह्म निरूपणाम समादशम. श्रीराम समर्थ श्रीराम. आरती. निरंजन महाराष्ट्र फोटो दिखता है क्या? दे दो. बोलता है नया मितीना दर्शना जल्लरी. एक पीछे कुर्सी है कि पीछे, नहीं तो स्टूल रखो वहाँ. ये देखो, नहीं तो स्टूल लेके जाओ वहाँ. आरती. श्री गजानन महाराज की जय. पुढं म्हणून अनंत कोटी नंतर म्हणून अनुभव थोडासा वाटतो. जय गजानन. मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. 1976 पुणे येथून आयुर्वेदातील पदवी प्राप्त केली. लग्नाचा योग लगेच जुळून आल्याने 77 नागपुरातील करुणा समर्थीचे माझ्याबरोबर विवाह झाला. तेव्हा करुणाची नोकरी नागपूरला सेंट्रल टेलिग्राम ऑफिसमध्ये होती. मला कुठेतरी दवाखाना सुरू करायचा तर नागपूरलाच करू या विचाराने आम्ही नागपूरला स्थायिक झालो. गजानन महाराजांविषयीचं प्रेम मला माझ्या वडिलांकडून आलं आणि त्यात वाढ होण्याचं कारण असे की 85च्या सुमारास मला कळलं की रामदास पेठ भागात श्री बाबा आष्टेकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे गुरुवारी सत्संग असतो. मी तिथे जायला लागलो. त्यामुळे मला गजानन महाराजांच्या काही भक्तांची संगतही होऊ शकते. सोबत महाराजांच्या विषयी प्रेमही वाढीला लागलं. त्या सर्वांचा चांगला परिणाम होऊन मी गांधीनगर येथील एक फ्लॅटमध्ये एका आटोपशीर खोलीत जयपूरहून एक साधारण 1.5 फूट उंचीची महाराजांची समूर्ती आणून तिथे स्थापना केली आणि रोज सकाळी मी छान साग्र संगीत पूजा करण्याचा आनंद घेऊ लागलो. गजानन विजय ग्रंथाचं नित्य पारायण होऊ लागलं. आपल्याला माहीत आहे की 10व्या अध्यायात लक्ष्मण घोडेचा एक प्रसंग आहे. त्यात त्याच्या पोटदुखीवर महाराज प्रसाद म्हणून त्याच्या पत्नीकडे आंबा फेकतात आणि तो आंबा ती त्याला खाऊ घालते. त्यावेळेच्या ओव्या आहेत. हे वैद्य जई ऐकले तई त्या वाटले वाईट, अहो बाई तुम्ही काय केले थे, हाय हाय आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथले, सुश्रुतानेही वर्णिले, निघंटाने कथन केले.
शारंग धर्मणे ऐसे. ऐसे वैद्य बोलले परी झाले अघटित, लक्ष्मणाचे पोट सत्य, रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले. शौचा वाटे व्याधी गेली, हळूहळू शक्ती आली, निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही करी, तेथे उपयोगी पडते खरी कृपा देव संतांची. निघंटू म्हणजे औषधावरील पुस्तक. वरील ओव्यात आलेली जी नावे आहेत ती उच्च कोटीचे आयुर्वेदिक जाणकार आहेत. त्यात सांगितलेली माहिती सत्यच आहे, पण त्याही पलीकडे देव संतांची कृपा कधी कधी चमत्कारिक परिणाम घडवून आणते. हे सर्व मी इथे सांगण्याचं कारण मलाही तसाच अनुभव आला आहे. ब्लड प्रेशर हा शब्द आता आपल्यासाठी काही नवीन नाही. डॉक्टरांनी ब्लड प्रेशर मोजले की ते म्हणतात नॉर्मल आहे, अगदी 120/80. छान. वाढत्या वयात हेच 140-90 असलं तरी नॉर्मल समजलं जातं. त्याच्यापेक्षा अति वाढलं तर हाय ब्लड प्रेशर, कमी झाला तर लो ब्लड प्रेशर. तब्येतीला दोन्ही घातकच. अजून एक वरच्या प्रेशरला सिस्टॉलिक म्हणतात, म्हणजे खालचा आकडा डायस्टॉलिक म्हटला जातो. आता या पार्श्वभूमी मी अनुभवलेली 2001ची घटना सांगतो. 31 डिसेंबर 2001ला आम्ही काही भक्तमंडळींनी एकत्र येऊन संध्याकाळी सत्संग करून छान भजन कार्यक्रम केला आणि प्रसाद घेऊन जो तो आपल्या घरी परतला. 1 जानेवारीचा दिवस. सकाळी मी लवकर उठलो खरं, आपण पोटात काहीच अस्वस्थ वाटायला लागलं. मी नित्याप्रमाणे पूजा करायला मूर्तीसमोर आलो, पण आतून काही वेगळी जाणीव होऊ लागली आणि जोरदार उलट्या आणि जुलाब सुरू झाले. पार गळून गेलो. महाराजांना कसेबसे हात जोडले. पुन्हा बाथरूममध्ये जाऊन आलो आणि नशीब असं की दार लावायचं सुचलं नाही. मी धाडकन तिथेच कोसळलो. कसाबसा घरी आलेल्या मुलाला मी आणि बायकोला आवाज दिला. त्याने मोठ्या मुश्किलीने मला अंथरुणावर आणून ठेवलं आणि माझी एक मानलेली बहीण जी व्यवसायाने नर्स आहे तिला ताबडतोब येण्यासाठी निरोप दिला. तिने येता क्षणी प्रथमच माझी पल्स नाडी पाहिली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली ताबडतोब डॉक्टरांना बोलवायला पाहिजे. सौने ताबडतोब माझे मित्र आहेत नांदेडकर म्हणून त्यांच्या डॉक्टर मुलाला अनिरुद्धाला फोन केला. त्याच्या अजून एक डॉक्टर मित्राला घेऊन तो आला. त्याच्या डॉक्टर मित्राने सर्वप्रथम ब्लड प्रेशर तपासला आणि तो हादरलाच. त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता, कारण तेव्हा माझं ब्लड प्रेशर सिस्टॉलिक म्हणजे वरचं प्रेशर फक्त 40 होतं. मग खात्री करण्यासाठी अनिरुद्धाने तपासलं. त्यालाही परिस्थिती लक्षात आली. अनिरुद्धाने प्रसिद्ध डॉक्टर निखिल बालंखे यांना फोन लावला. तेव्हा ते कुणाची तरी एन्जिओग्राफीच करत होते. म्हणाले ताबडतोब घेऊन या. मधल्या काळात त्याने त्यांच्या डॉक्टर पत्नीला सर्व सांगून मला ॲडमिट करण्याची सोय केली. डॉक्टर अनिरुद्ध गाडीत एकसारखे मागे माझ्या पत्नीला करुणाला विचारून कदाचित मी अजून आहे ना याची खात्री करून घेत होते. ॲम्ब्युलन्समधून नेताना मनुष्य जिवंत आहे का याची ते खात्री करून घेत होते. मला तपासून डॉक्टर बालंखे म्हणाले काही सांगता येत नाही, मनुष्य जगेल का नाही सांगता येत नाही. त्या दिवशी नेमकी अडचण अशी झाली की श्री व सौ बालंखे यांना हैदराबाद येथे कॉन्फरन्ससाठी जाणं भाग पडलं. त्यामुळे मला रामदास पेठ येथील अर्नेजा हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवणे आवश्यक ठरले. माझी तब्येत थोडी सुधारली पण धोका टाळला नव्हता. मला ICUमध्ये ठेवण्यात आलं. माझ्या अंगावर हॉस्पिटलचा ड्रेस चढवण्यात आला. माझ्या पत्नीने विशेष परवानगी घेऊन शर्टाच्या वरच्या खिशात गजानन महाराजांचा एक लहानसा फोटो आणि अंगारा ठेवला व मला माझ्या कानात तसंच सांगितलं. डॉक्टरांनी ब्लड प्रेशर अति कमी झाल्यामुळे हृदयाला इजा झाली आहे, म्हणजे CAD कॉरोनरी आर्टरी डिसीज असे निदान केले. त्या रात्री मला ICUमधून स्वप्न पडलं. स्वप्नात मला न्यायला यमदूत आले आहेत. ते माझ्यावर झडप घालणार. तो मी खिशातील महाराजांचा फोटो त्यांना दाखवला. ते घाबरून पळून गेले. असं 2-3दा झालं. मग मी तो फोटो नमस्कार करून खिशात ठेवून दिला. तोच पुन्हा ते आले. त्यावेळी श्री गजानन महाराज त्या यमदूतांना रागवून म्हणाले, अरे तुम्ही माझ्या अशोकला नेऊ शकत नाही. मग ते यमदूत निघून गेले. पुढे आठवड्याभरात मी पूर्ण बरा होऊन डॉक्टरने आयुष्य बरा होऊन
डॉक्टरने आयुष्यभर घ्या म्हणून सांगितलेल्या गोळ्या थोड्या सोबत घेऊन घरी परत आलो. मात्र त्या गोळ्या घेऊन मला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. म्हणून मी डॉक्टर बालखेंना फोन केला. तेव्हा ते म्हणाले एन्जिओग्राफी करून घ्या. एकविरा हॉस्पिटलमध्ये तसे प्रख्यात हृदय डॉक्टर अजीज खान यांनी एन्जिओग्राफी केली. ती सुरू असताना त्यांनी माझं अभिनंदन केलं. म्हणाले डॉक्टर आपके हार्ट को कुछ हुआ नहीं है, अगले 20 साल तक आप फिट है. कॉंग्रॅच्युलेशन. डॉक्टर बालनखेने तो रिपोर्टवर माझं सर्व औषधं बंद केली आणि मी पूर्ण बरा झालो. वरचं ब्लड प्रेशर फक्त 40 असताना कोणी चांगल्या पद्धतीने जिवंत राहिली कल्पना चमत्कारिक वाटते. पण आपण पारायणात नेहमीच वाचतो की न निसर्गाच्या बाहेरील वैद्यशास्त्र काही करी तेथे उपयोगी पडते खरी कृपा देवसंतांची. याशिवाय मित्र आणखीन काय वेगळं म्हणू शकतो. हा एवढं मात्र म्हणतो संकटकाळी महाराजांनी अशीच कृपा सर्व भक्तांवर ठेवावी आणि भक्तांनी त्यांच्या नित्यस्मरण करत त्यांचं नाव घ्यावं. श्री गजानन जय गजानन. डॉक्टर अशोक ब्राह्मणकर, पुणे, नागपूर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक माऊली जगद्गुरु जय जय रघुवीर समर्थ.